संप्रदायाच्या दृष्टीने जिथं जिथं भागवत होईल, जिथं जिथं पारायण होईल, जिथं सप्ताह होईल, त्या सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं होईल. अण्णांनी करू द्या, गावकऱ्यांनी करू द्या, कुठं पंढरीला होऊ द्या, आळंदीला होऊ द्या, जिथं जिथं वारकरींचा नाम सप्ताह आहे पाणीवाडीकर, त्या प्रत्येक सप्ताहाचा शेवट किशोर बाबा काल्याच्या कीर्तनानं होत असत. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी का केलं पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणून ते शेवटी केलं पाहिजे. त्याला उदाहरण दिलंय, देवळाच्या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. आता आपण सावता बाबांचं मंदिर उभं केलं, त्याचा अगोदर पाया उभा केला, पायावरती भिंती उभ्या राहिल्या, भिंतीवरती स्लॅब पडला, स्लॅब मध्ये पांडुरंगाची रुक्मिणीची सावता बाबांची मूर्ती बसवली, मंदिर किती छान कलर दिला. मग माझ्याकडे बघा किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर त्याच्यातली सावता बाबांची मूर्ती आहे. यापेक्षा मंदिरावरती एकदा कळस बसला रे बसला की मंदिर जसं पूर्ण होतं तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी पूर्ण होत नाही. काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होतो, म्हणून ते काल्याचं शेवटी करायचं. चला दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करायचं? रोज रात्री केली 9 ते 11, दुपारी का 11 ते 1, 12 ते 2, 10 ते 12 या दुपारच्या वेळेत का केलं जातं? तर त्याचं उत्तर आहे, काला दुपारी करण्याचं कारण यमुनेच्या तीरावर भगवान कृष्णानं जो काला गोपाळांना दिला तो दुपारच्या वेळेला दिला, म्हणून त्याची दुपारची प्रतिकात्मक बुद्धी आपण वापरतो, तो काला दुपारी करतो. चला अतिशय महत्वाचा तिसरा एक प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनात राम नाही, प्रभू नाही, पांडुरंग नाही, दत्त नाही, संत नाही, शूर नाही, वीर नाही. आजच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गायीन ते लीळा चरित्र पवाडी, राखिल्या सवंगड्या सहित गायी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का गायचं महाराज? तर त्याचं उत्तर आहे, काला परिपूर्णतेचा आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्यवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा कृष्णस्तु भगवान स्वयं. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे वावा, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, 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 बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. काय गवळण आहे महाराज, काय अर्थ आहे तिच्यात बघा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुझी गवळण. गवळण यशोदेला म्हणते, अगं यशोदे, तुझा पोरगा तुला गोड वाटतोय, समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची देखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि या विश्वाची सरस्वती माता विद्येची देवता जरी लिहायला बसवली ना तरी तुझ्या पोराचं होणार नाही. बघ कसा आहे तुझा पोरगा, नरहरी तात्या आहेत वाजवायला, एवढी गोड कोणी वाजवत नाही म्हणून म्हणतोय बरं डबल. ऐका, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुला
तुलाच गोडवा वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा याच्या गोड्या किती सांगू ग, याच्या गोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवा तुलाच गोडवा काय अर्थ आहे गवळण म्हणते बघ यशोदे, गवळण म्हणते यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतोय, पण त्याचं चरित्र समुद्राची शाई, मेरू पर्वताची देखणी, पृथ्वीचा कागद केला तरी सांगता येणार नाही एवढा परिपूर्णतम आहे. एक भाव सांगतो, परिपूर्णतम म्हणजे काय? सोपं आहे. सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. बाकीचे जे अवतार आहेत ना त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. रामप्रभूची कथा मी करत असतो. आता 15 तारखेपासून कथा आहे आष्टीला, आमदारानं नियोजन केलंय, किशोर महाराज रामकथा आहे, फार सुंदर आहे रामकथा. रामकथेमध्ये वर्णन आलंय बघा. काय सांगते रामकथा? वाल्मिक ऋषीनं जसं लिहिलंय तसं प्रभूला वागावं लागतं, एकही त्याच्या पुढे जाता येत नाही. हो, भरत विनंती करतो रामचंद्र परत चला, परत येता येत नाही. हनुमंत म्हणतात इंद्रजित उठवला पाहिजे, उठवता येत नाही. ऐका ऐका, रामायणातल्या कितीतरी कथा सांगता येतील आपल्याला की राम प्रभूला मनानं काही करता येत नाही. का? तो अवतार पूर्ण आहे, तो परिपूर्णतम नाही. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. भगवान कृष्णाचं असं नाही. गोकुळामध्ये इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती. आता तुमच्या गावाला किती चांगली परंपरा, तुमच्या अण्णांच्या माध्यमातून, या कोणी जमीन दिली त्या भाविकांच्या माध्यमातून, काय ट्रस्ट उभं राहिलं, सावता महाराजांचं पवित्र मंदिर उभं राहिलं. एवढ्या यात्रेचा महोत्सव होतो. मुख्याध्यापक साहेब आज किशोर महाराज गातायत, तात्या वाजवतायत, जस काय स्वर्गातले देव आपल्या पाणीवाडीला आले की काय. इतकं सुंदर सौंदर्य काल्याच्या कीर्तनाला आहे. एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही करता. परंपरा आहे आता ही. सावता महाराजांची यात्रा, दर्शनाला जायचं, पंक्तीला जेवायचं, कीर्तन ऐकायची, भजन करायचं, ही जशी परंपरा आहे तशी प्रत्येक गावाला परंपरा असते. माझ्या गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. काय करतात? बाजरीची भाकर आणि त्याच्यावरून वांग्याचं भरीत करतात. आता 10-5 वर्षात आमचं थोडं नाव झालं, महाराष्ट्रभर माझं नाव झाल्यामुळं मी म्हटलं बुवा काल्याचं कीर्तन माझंच असतं, काल्याची पंगत मी देतो बा म्हटलं, पण हे भाकरी बंद करू आपण. लई मोठे लोक येतात 10,000 त्यांना आपण जेव घातलं पाहिजे. भाकरी बऱ्या वाटत नाहीत. आता त्या काळात बरं होतं, पण आता लोक श्रीमंत झाली बुवा, पैसे आले थोडेफार, तर एक काम करू आपण, मी पंगत देतो, गाववाल्यांनी टेन्शन घेऊ नका, 2 लाख लागू द्या, मी देतो, पण आपण भाकरीच्या जागी बालुशाही बनवू, अजून काहीतरी बनवू, लोकांना जेवायला देऊ. लोक म्हटले महाराज तुमचा काला कॅन्सल, भाकरी नाही कॅन्सल. का? ती परंपरा आहे म्हटली आमची, त्याला हात घालू नका, तुम्ही तुमचं कीर्तन करून निघून जा, भाकरीच्या भानगडीत पडू नका. अर्थ काय? परंपरेला हात घातला तर लोक बाजूला काढतात. तुम्ही एखादी परंपरा बंद करायचा दृष्टिकोन ठेवा, लोक तुम्हाला बाजूला काढून टाकतील. परंपरा बंद पडत नसतात. तसं गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. भगवान कृष्ण गोकुळात आले आणि त्यांनी सांगितलं कोणता इंद्र रे हा? कोणी सांगितलं रे? बंद केली त्याची पूजा. एवढा राग आला इंद्राला. इंद्राकडे खातं पावसाचं आहे. एवढा पाऊस पाडला गोकुळावर, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. भगवंतानं गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. हा परिपूर्णतम अवतार आहे. बाकीचे अवतार पूर्ण आहेत, अंश आहेत, आवेश आहेत, कला आहेत, पण परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे. परिपूर्णतेचं कीर्तन काला आहे, म्हणून संप्रदायानं सांगड घातली कीर्तन परिपूर्णतेचं काल्याचं आणि त्याला चरित्र परिपूर्णतम देवाचं. महाराज मग आताच तुम्ही सांगितलं त्याचं चरित्र सांगता येत नाही, वर्णनात बसत नाही. समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागदन, एवढ्या गोष्टी केल्या तरी सांगता येत नाही. पण नेमकं त्याचं चरित्र काय आहे सांगतात महाराज अभंगाच्या
काय गोडवा आहे आवाजात. कीर्तनाला अशा चाली पाहिजेत. आता आपण याला हळूहळू मुकणार आहेत महाराज. आता अशा चाली आपल्याला ऐकायला मिळायच्या नाही. हे कीर्तनकार होऊन बसले आता. एवढं वर्ष भेटल का तुम्हाला ऐकायला. पुढच्या वर्षीपासून त्यांचीच कीर्तनं ठेवावी लागणार आहेत. वा काय गोडवा आहे. वा पाहता गोवळी. अर्थ काय बघा. चरित्र असं घडलं म्हणे. एका बाजूला विश्वाचा मालक अण्णा, एका बाजूला विश्वाचा मालक गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभो पळे स्थानम निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चालिता पाहता. एका बाजूला पाहता कोण देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका पाहता. आणखी सांगू कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही पाहता. चाली हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन पाहता. सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. तुझी संसार वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबळे पाहता. किती प्रमाणात बघा. पाहता म्हणजे विश्वाचा मालक ऐसा जो समर्थ, तो मी विश्वाचा नाथ पाहता. एका बाजूला एका पारड्यात विश्वाचा मालक आहे, एका बाजूला गोवळी म्हणजे गायीच्या धारा काढणारी तुमच्या माझ्यासारखी गरीब शेतकरी कुटुंबातले गोपाळ आहेत. काय घडलं. त्या गरीब गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खात. काय बोलता महाराज. हो आता हे चष्म्यावाली आजी आहे, नतनीवाली आजी आहे, ही याच्या जुन्या म्हाताऱ्या आहे, डोक्यावरती पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, नाकामध्ये नतनी असलेल्या ह्या जुन्या म्हाताऱ्या ज्या आहेत त्या कढी फार सुंदर करतात. कढी 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 लई भारी हो. किशोर महाराज आपण पूर्वी सप्त्याला जायचो ना तात्या, आपल्याला सप्त्याला काल्याला असायची शिरा भात कढी. काय कढी लागायची महाराज. ती अशी पातळ अगदी चटकदार, अगदी द्रोणामध्ये अशी घेतली की अशी फुरक्याची फुरक्या. लोक फक्त ऐका ही तोंडाला पाणी नको, मलाच पाणी आलं तोंडाला. इतकी टेस्टेड कढी महाराज भारी असायची हो. अशी कढी केली होती एकदा पेंद्याच्या घरी. तुम्ही माझ्याकडे बघा पाणीवाडी कधी सगळं पेंद्याच्या घरी केली होती. त्याला असा जिरे मोहरी चटणीचा असा तडका दिला होता, वरून थोडंसं ताक सोडलं होतं. कढईमध्ये ती कढी चालू होती आणि त्या कढईला वरून कढीपत्ता कोथिंबीर चटकदार बरोबर अशी चालू होती. आणि ती चालू असलेली कढईचा वास, त्या कढईतून कढीचा वास असा दारामध्ये आला. पूर्वी भाज्याचे वास यायचे हो. मेथीची भाजी शेजारची न केली ती सखूबाई म्हणायची काय ग ठकू मेथीची केली काय. ती म्हणायची हो मी पालकाची केली आहे. लय भाज्याचे वास आता येत नाही म्हणा. आमची आई मी आळंदीला असताना अशा पुडदाच्या वड्या करून, पुडदाच्या वड्या करतात ना मसाल्याची, अशी मसाल्याची वडी करायची, ती तळायची, 2-4 दिवस जाते डब्यामध्ये ठेवली. ती पुडद्याच्या वड्या करून पाठवायची आई मला आळंदीला. मला लय आवडायचे. मी आईला म्हणायचो आई अशा जरा जास्त पाठवत जा ना. तर आमची आई म्हणायची अरे तुला आवडतात खऱ्या, पण त्या वड्या केल्या का माझ्या हाताचा वास 10 दिवस जात नाही रे. हाताचं तिखट लागलेला वास जात नाही म्हणायची. लय आग होते हाताची. 10 दिवस हाताचा वास जात नव्हता. असा मसाला होता. आता वडीचाच वास याय नाही. वडीचाच याय ना. मग काही राहिलं नाही मला. जुन्या काळातलं खाणं लय गोड होतं मला. काय कढी महाराज त्या पेंद्याच्या घरी चालू होती. अशी टेस्टेड अगदी अशी चटकदार. त्याचा वास दारात घुमला. पेंद्या धावतच आला. आई 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 काय केलं 12 वाजले नाही आपले. आई म्हटली अरे पेंद्या थोडं चटक्याचं ऊन पडलंय ना म्हणून प्यायला कढी केली. असे काही दे ना मला. आईनं लगेच त्याला एका ग्लासात दिली. आईचा लेकरावर जीव असतो महाराज. आईने पोरांनी मागावी आईने न द्यावी असं होईल का. आईनं दिली एक ग्लासामध्ये माझ्याकडे बघा. त्यानं ती कढी अशी तोंडाला लावली. जिभेला त्याच्यात चव लागली. लईच खतरनाक झाली हो. अशी टेस्टेड ना महाराज. बरोबर थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, थोडीशी फक्त ऐका हे पाणी नका येऊ. अशी टेस्टेड ती म्हणाल महाराज नका जास्त सांगू आम्हाला इच्छा झाली. अशी टेस्टेड झाली ती किशोर महाराज. अगदी तोंडाची लाल पडावी अशी. इतकी गोड ना महाराज लईच भारी हो. अशी टेस्टेड झालेली कढी जशी जिभेला चव लागली तसं त्या पेंद्याला वाटलं राव एवढी टेस्टेड कढी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या मित्राला किती आवडल. एक वाक्य ऐका.
दुःखामध्ये मित्र आठवण्यापेक्षा सुखात मित्र आठवा बरं का. ज्या दिवशी तुम्ही सुखात मित्राला आठवाल त्या दिवशी तुमचा मित्र ढालीसारखा पुढे येऊन तुमच्या दुःखात उभा राहील. हो, आपली वास्तुशांती आहे ना, मग आपल्या वास्तुशांतीला आपल्या मित्राला कपडे करा. हो, खरंच सांगतो तुम्हाला, हो त्याची गरिबी आहे ना, मग श्रीमंत मित्रानं त्याला सावरा. हो, सुदाम्यासारख्या श्रीमंत गरीबाला सुद्धा जवळ घेतलं देवानं, मिठी मारली. उष्टे पोहे त्याचे कोरडे पोहे खाल्ले हो, आणि कोरड्या पोह्याचा मोबदला त्याचा गाव सोन्याचा केला. कायम ध्यानात ठेवा, मित्रप्रेम असलं पाहिजे. आपल्या पत्रिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. हो, मी सांगतो कायम कीर्तनात, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाच्या मित्राला एकत्रित करणारा एकच राजा होऊन गेला, तो छत्रपती शिवाजी राजा. सगळ्या समाजाची महाराज, माळ्याची पोरं, धनगराची पोरं, मराठ्याची पोरं, ब्राह्मणाची पोरं, मातंगाची पोरं. अहो शिवा नावी आहे महाराज. नावी समाजाचा पोरगा किशोर महाराज, नावी समाजाचा पोरगा म्हणतोय राज तुमचे कपडे मी घालतो राज, तुमचा मुकुट मी घालतो राज, तुमची तलवार मी लावतो राज, आणि राज मी जातो मरायला. कशाला कशाला? जगायला नाही, मरायला. बाजी म्हणतोय राज 3,500 गनिम आलंय, या खिंडीत मी उभा राहतो राज, लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा, घ्या राज मुजरा. काय मैत्री आहे, काय मैत्री आहे. प्रतापराव गुजर म्हणतात राज जोपर्यंत दिलेर खानाला मारणार नाही तोपर्यंत तुमचा चेहरा पाहणार नाही. अरे काय मैत्री आहे, नुसती ऐकायची मैत्री काय ही. जातीभेद करू नका, आपापसात भांडू नका, पाणीवाडी कर. आपापसातलं भांडण चांगलं नसतं, मैत्री करा, एकमेकाला प्रेम द्या. सावता महाराज येते, सावता महाराज माळी समाजात जन्माला आले म्हणजे काय ते म्हटलं का नुसते माळ्यानीचा अभंग वाचायची माझी, ज्ञानोबराय म्हटलं का नुसते ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरी वाचायची माझी, शिवाजी महाराज म्हटलं का नुसते धनगराचं नाही ना, असं नाही ना. अहिल्याबाई म्हटलं का नुसते नाही ना महाराज, त्यांनी भगवान शंकराची मंदिरं बांधली. कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची, कोणत्या पंथाची, कोणत्या जातीत जन्माला आलात यापेक्षा तुम्ही किती मैत्रीमध्ये जगलात, किती लोकांना तुम्ही मदत केली. का बरं या अण्णांना मानाचा मुजरा आहे? का बरं त्यांना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी शाळा काढल्या का? अहो माझ्या गावातल्या सहित गोरगरिबांची पोरं माझ्याकडे शिकली पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. हो, मी पुन्हा ध्यानात ठेवा, कशासाठी सांगतो, मैत्रीमध्ये जात आणू नका, मैत्रीमधलं प्रेम संपू देऊ नका. आरक्षणाचा मुद्दा फार तेजनीवर आहे, ऐरणीवर आहे, तो चालला पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही, झालंच पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्यासाठी आपापसात भांडू नका. माझी विनंती असेल तुम्हाला, एकमेकातलं भांडण चांगलं नसतं बरं. गाव एकमेकाच्या विचारानं चालत असतं. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, फार गरजेचं आहे बरं पोरांनो. हे 2 तास जातील या विषयावर बोलायला गेलो मी तर फार गरजेचं आहे. मी सुद्धा मनोज जरांगे पाटलाचा चाहता, मी जाऊन आलो त्यांच्याकडे, भेटून आलो त्यांना, त्यांच्याकडे कीर्तन करून आलो. माझा मुद्दा हाच आहे फक्त, आपापसात भांडू नका. माळ्यानीच मराठ्याशी भांडायचं, मराठ्यानीच ब्राह्मणाशी भांडायचं, ब्राह्मणाशीच नका नका नका, हे चांगलं नाही महाराज. आणि यानं आपला देश विकोपाला जाईल, यानं आपला समाज विखुरला जाईल. काला कशाला म्हणतात काला? अरे इथं कुणाला कुणाची जात माहित आहे, इथं कुणाला कोणता धर्म माहित आहे, इथं कुणाला कोण स्त्री पुरुष माहित आहे, इथं पेंड्या काय, वाकड्या काय, बोबड्या काय, सुदाम्या काय, सगळ्यांना बसता येतं रे इथं, सगळ्यांना पंक्तीला जेवता येतं. हाच तर काला आहे महाराज. काला काय सावता महाराजांनी अभंग लिहिले कोरोनाच्या काळात. तुम्हाला अण्णा माझं पटणार नाही, तुम्हाला खरं सांगतो मी, कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त कोणते संत कामी आले तर सावता महाराज कामी आले. वाह वाह, कोणी कामी नाही आलं? कोण कामी आलं तुमचं सांगा मला. कोरोनाच्या काळात फक्त सावता महाराज कामी आले. काय कामी आले ऐका. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. किती अभंग शिकायला मिळाला. एरवी माणसं ऐकत नव्हती हा अभंग, त्या काळात कामी आला. काय कामी आला? कधी कधी लोक तुमची घोड्यावर मिरवणूक काढतात, किशोर महाराज दिवटे आले, लोक फुलं टाकतात. काय महाराजांचा आवाज आहे, काय तात्यांचं वाजवू नये, काय अभय महाराजांचा आवाज आहे, काय ते साखरे महाराज बोलतात. फुलं हातरतात, पाय धुतात, गुलाबाची फुलं, कधी गळ्यामध्ये हार ठेवायला जागा नाही, हत्तीवर बसवतात, घोड्यावर बसवतात, मिरवणुका काढतात, रथात बसवतात. कोणी मग असं बघा, कोण दिवशी बाई सोनी हातीवर, तर कोण दिवशी पालकी सुभेदार, तर कोण दिवशी कोरोना येईल. मग काय, किशोर बाबा घरी, अक्रूर महाराज घरी. गप टाळ्या वाजवायच्या, कीर्तन नाही, भजन नाही, काही नाही, सगळे घरी होते. आमचं जाऊ द्या, कोटी कोटी रुपयाचे मालक घरी होते.
अब्जावधी रुपयाच्या कंपन्यावाल्याच्या कंपन्या बंद पडल्या होत्या आणि मग त्या काळात अभंग कामी आला. रे तुमच्या जीवनात हे घडणार आहे. कोण दिवशी बाई सोनी हातीवर तर कोण दिवशी पालकी सुभेदार तर कोण दिवशी पायी चाकर चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं ना, लई महाराज श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे तिरुपतीला देवस्थान आहे मोठं. तिरुमल्ला तिरुपती श्री बालाजी, सोन्याचा देव, सोन्याची बिस्किट, सोन्याचे पैसे. बाबा बाबा पोत्यानेच पैसे. मी दरवर्षी जातो. ऐका ऐका, सोन्याचा देव आपल्याकडे नाही तसा देव पण आपल्याकडे श्री बालाजीचा बेत आहे. कोणता बेत आहे बघा. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी श्री बालाजी. कधी कधी असं जेवायला मिळतं. श्रीखंड खाऊ का बासुंदी पिऊ, लाडू खाऊ का जिलेबीचे तुकडे हाणू, म्हणजे असं काय काय खावा अशी पंचायत. कधी असं वरण वाटायला येतं. तात्या म्हणतात बाबा याच्या चेहरा दिसतोय आपला, हा ना बाबा असं वरण येतं. मी सांगत नाही, सावता महाराज सांगतात. कोण दिवशी करोनी याची मन तर कोण दिवशी घरात नाही धान्य तर कोण दिवशी 3-3 कीर्तन. किशोर महाराज सकाळी 10 ते 12, दुपारी 3 ते 5, संध्याकाळी 9 ते 11. मी नाही सांगत, सावता महाराज सांगतात. कोण दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे, कोठे साठवावे समयासी सादर व्हावे. सावता महाराज शिकायचे असतील तर हा अभंग शिका. हा सगळ्या जगाला अभंग दिला त्यांनी. सगळ्यांनी वाचा. तुम्हाला टेन्शन आलं ना महाराज, एवढा अभंग ऐकत जा, काही होत नाही महाराज. तुम्हाला मनातलं दुःख झालं ना, ऐकत राहायचं. हे कोण दिवशी यम येतील चालून, कोण दिवशी प्राण जातील घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, एकटे राहावे समयासी सादर व्हावे. ध्यानात ठेवा, मी कशासाठी सांगत होतो. मैत्रीमध्ये भेद आणू नका. कोणत्या जातीचे आहात यापेक्षा आपलं कर्तृत्व सिद्ध ठेवा. आपल्या एकमेकासाठी जगा. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबराय म्हणतात सगळे पाहिजेत रे मेळविली मांदी वैष्णवांची. चोखोबराय पण पाहिजेत, गोरोबा काका पण पाहिजेत, नाथ महाराज पण पाहिजेत, चोखा महार पण सगळ्या जातीचे पाहिजेत ना. मैत्री अशी असली पाहिजे. पेंद्याची मैत्री गोड होते, कृष्णावर लई जीव त्याचा. जशी जिभेला चव लागली ना कढीची, किशोर महाराज त्याला कृष्ण आवडला हो. त्याला वाटलं एवढी चांगली कढी, एवढी मधुर कढी, एवढी गोड कढी माझ्या कृष्णाला किती आवडल. पण ते काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं 36चा आकडा. तुमच्याकडे आहे का 36चे आकडे? आहे. लई बेकार म्हणा. 3चं तोंड इकडं राहतं, 6चं तोंड इकडं. मराठीतला 3 तिकून आला, 6 फिरला, ते पाहतच नाही 3 कडे म्हणा. असे आमच्यात पण आलेत, कुठून आलेत काय करत. 36चा आकडा नसला पाहिजे. मिटून टाका. असेल तर काल्याच्या दिवशी संपून टाका विषय. ठेवूच नका 36चा आकडा. 63चा आकडा ठेवा. 36चा काय कामाचा. 36चा आकडा होता यशोदेचा, माझ्याकडे बघा, आणि पेंद्याच्या आईचा. आणि पेंद्याला वाटलं आपण जर आईला आता कडी मागितली ना, आईला जर माहीत झालं ना यशोदेच्या पोराला न्यायची आरारा, आई द्यायचीच नाही गड्या आता. आणि कडी तर लय भारी झाली. तर त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. एखाद्याकडून काही मिळवायचं असलं म्हणजे गोड बोललं पाहिजे. आता मला तात्यांकडून समजा पाकवाजा ऐकायचं त्यांचा, मग मी तात्यांना म्हटलं पाहिजे काय वाजवता तात्या तुम्ही, काय हाते. किशोर महाराजांची चाल म्हणायची. म्हटलं किशोर महाराज खरंच तुमचा, असं म्हटल्यावर लोक म्हणतात ना महाराज. हो तुम्ही बघा एखाद्या पाटलाकडे तुमच्या 2-4 बैल जोडे आहेत आणि तुमच्या शेतात तुम्हाला बैल जोडी नाही. तुम्ही फक्त पाटलाला म्हणा काय पाटील तुमचा कापूस आलाय राव, 1 नंबर कापूस बसलाय राव, सगळ्या गावात तुमची तुरण ती लयच भारी. ते म्हणतो तुला बैल जोडी लागते का, घेऊन जा. तसंच महाराज गोड बोलावं लागतं. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावाणी ओठी, तू का म्हणे वाव पोटी. अहो एखादा ऍडमिशन होत नसलं ना तरी तुम्ही अण्णाला भेटा. अण्णा तुमच्याशिवाय होणार नाही. अहो हात जोडले आणि गोड बोललं की काम होतं. तसं त्या पेंद्यानं हात जोडले. आई काय तुझ्या हाताला चवे म्हटलं, काय टेस्टेड कडी केली गाय, काय मस्त कडी केली गाय. पण आई लय हुशार होती महाराज. आई म्हणजे अण्णासारखीच होती, कडक एकदम.
आई म्हटली मी देणार नाही तुला. ए पेंद्या मी तुला कंदी कढी वाटीत ग्लासात तांब्यात देणार नाही. मला माहिती आहे तुला तुझ्या मित्राला न्यायची. अजिबात देणार नाही. आता तो वाईटच झालं भाऊ. आता तर आई अजिबात देत नाही. आई देत नाही. कढी तर पाहिजे. आता किती वाईट झालं बघा. बोलून सुद्धा देत नाही. गोड बोलून सुद्धा देत नाही. मग तो म्हटलं आई मला तुला किती पण आहे म्हटली, पण घराच्या बाहेर तांब्यात ग्लासात वाटीत जगात मगात देणार नाही. म्हटलं अवघड झालं. आता काय करायचं. म्हटलं आई मला दे ना एक तांब्याभर. आईनं लगेच आपले 12:15 वाजल्यामुळे त्याला दिली. त्यानं ती कढी घेतली, तोंडाला लावली. तात्या कढी प्यायला सुरुवात केली. तिथं असा सेंट्रल लॉक टाकला मजबूत, पुढं कंठापाशी असं. इथून खाली जाऊच दिली नाही. इथून जे कढी भरली. आता तुम्हाला मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कढी भरली, तांब्यात दिला फेकून. ज्याला लवकर जायचं असतं की त्याला लय अडचणी. बरं तुम्ही कायम बघा, एखादी लवकर जायचं ना बैलगाडीवाला सांग मधातच गाडी जाय. कसं जायचं. हो आता किशोर महाराजाला विचारलं तुम्ही. लवकर जायचं म्हणलं की बैलगाडीवाला मधातच असं मोटरसायकलवाला उभा राहणार. आपण हरण व्हायचं ते आपल्याकडे पाहणार, तेच आपल्यावर वजन टाकणार. असं होतं की नाही. तसं त्या पेंद्याला लवकर जायचं. त्याच्या तोंडात कढी. तात्या त्याला खाली जाऊ द्यायची नाही. ते काय धावतंय आणि त्याला कुणी अडवायचं. पेंद्या अरे गालाला काय झालं. गाल फुगी आली काय. अय पेंद्या त्याला सांगता येणार बोलायला जावं तर कढी आतमध्ये जाईल. कसा तरी धावत 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 नंदबाबाच्या वाड्यावर गेला. माझ्याकडे बघा पाणीवाडीकर. कृष्ण परमात्मा असा भिंतीला हात लावून उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला. देवान तिच्याकडे पाहतो. तोंड भरलेलं. हातानंच इशारा केला आ करा. हाताचा इशारा ओळखला देवानं. मोठा आ केला. असा आ केल्याबरोबर पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. तुकोबारायांचं प्रमाण सिद्ध झालं. खाय त्यांची
बात है अभय महाराज. गोड चाल लावली पाहता गोवळी. हो, पाहायला गेलं तर पेंद्यासारखी साधी गोपाळ, पण आपल्या तोंडातली कडी देवाला देऊन टाकली खाय त्यांची उष्टावळी. जसे हे देवाचे पेंद्या वाकड्या बोबड्या मित्र आहेत ना, तसा देवाचा आणखीन एक मित्र आहे मधुमंगल नावाचा. फार गरीब आहे महाराज. काय असतं बघा, ईश्वरानं प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न बनवलेलं आहे. एखादा श्रीमंत होतो तो एखादा गरीब असतो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. श्रीमंत झालं म्हणजे माजू नका, आणि गरिबी आली म्हणजे लाजू नका. बरं, गरीब माणसानं काय यायचं नाही का मंडपात आलं पाहिजे. नाही जरी तूज मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, मग काय यायचं नाही का. येईल तैसा बोल रामकृष्ण. मला अभय महाराजासारखं किशोर महाराजासारखं गाता येत नाही, तसं नाही. गाता येईल तिनेची गावे, येर हरी हरी म्हणावे. पण आपण आलं पाहिजे. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, परमार्थात आलं पाहिजे. तरुणांनी आलं पाहिजे. का आलं पाहिजे त्याचं कारण आहे. ऐका ऐका, गरीब श्रीमंत हे प्रारब्धावर असतं. म्हणून एक वाक्य सांगतो. गावातला एखादा पोरगा अभ्यास करत असेल, अण्णांच्या कॉलेजला जात असेल, एखादी मुलगी अभ्यास करत असेल, तर त्याच्यावर कधी जळू नका. हे आता काळ बदललेला आहे. बरं, काळाकडे लक्ष द्या. काळाप्रमाणे वागायला शिका. कालाय तस्मै नमः. काळ बदललेला आहे. कालयुग मोबाईलचा आलाय. आता तुम्हाला मोबाईलला विरोध करून चालणार नाही. आता शेवटची पिढी आहे ही टोपीवाली. ही टोपीवाली शेवटची पिढी आहे. त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे, त्यांच्याकडे अँड्रॉइड आला. आता फार जुने लोक कमी राहिले. आता फेट्यावाले, पिवळ्यावाले, लालवाले, त्यांच्याकडे मोबाईल नाही. तेवढी शेवटची पिढी आहे. आता इथून पुढे आता मोबाईल नाही असं घर नाही, मोबाईल नाही असा पोरगा नाही, मोबाईल नाही अशी मुलगी नाही. ते आता त्याच्यात राहावं लागणार आहे आपल्याला. काल त्याचा आलेला आहे. अजून तर काही दिवसांनी खूप स्पीडमध्ये तुमच्या हातालाच मोबाईल येणार. इथं मोबाईल, ह्याच्यातच मोबाईल. मोबाईल वापरायचा नाही, फक्त बटन दाबायचं ना हातातच सुरुवात, हातावरच मारा. आता ते घड्याळीत आलंय, घड्याळीत आलंय. लई नाद लाग. काही काही माणसाला अण्णा इतका नाद आहे मोबाईलचा. काही पोरं जेवता जेवता मोबाईल पाहतात. असं लक्षच नाही त्याचं बाकीकडे, नुसतं मोबाईल पाहतो. बायको कधी ताट घेऊन गेली माळणे, मातीचेच घास गेले 2-4. काय नवले महाराज. आमच्या गावात अण्णा, तुम्हाला विनोद वाटेल पण अमोल भैया, आता तुम्ही मुख्याध्यापक आहेत, तुम्हाला लगेच कळेल. आमच्या गावात गेवराईला शहरामध्ये मी राहिलाय. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही त्याच्या. बरं जाऊ द्या, तो गेला गडबडीत. बाईनं तरी बघायचं ना घरात. ती पण मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअपवर चाललं होतं 300 उरले, बचत गटाचे 250 उरले. ती मैत्रिणीला मेसेज टाकीत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, बेल आपलाच नवरा दाबणार. बेल वाजली की तिने तांब्या भरून दिला. वर पाहिलंच नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. ते सोफ्यावर येऊन बसलं. त्याला मिळ नाही माझी बाई नाही, आणि बाईला मिळ नाही माझा नवरा नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल. आता गंमत ऐकायची. ओरिजिनल आलतं का तात्या, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालो बाहेर. अरे तुझं घरे याड्या. काय नवले महाराज. इतकी आधीन माणसं गेलीत महाराज. एक जण 15 मिनिटं किशोर महाराज मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल. बायकोने अशी जोरात कानाखाली मारली. हटकून दिशा काय पाहत, मोबाईल पाहत. बॅटरी कशाची लावली म्हणे. बॅटरी टॉर्च म्हणजे मोबाईलचीच टॉर्च लावून मोबाईल सापडीत होता 15 मिनिटं. इतके गांगे झालेत महाराज माणसं, इतके कठीण आहे महाराज. वाईट झालंय सगळे त्याच्यातच येते. जुन्या लोकांना लय राग येतो महाराज आपल्या मोबाईलचा. तुम्ही अजून अभ्यास करा. माणसं बोलता बोलताच मोबाईल मध्ये जातात महाराज. बोलतच नाहीत महाराज. कोणी कोणाचं बोलणं, माय बापन हे मित्र काही राहिले. 4 मित्र बसू द्या शेजारी, 5च मिनिटं बोलतात. जेवला का झालं सोडलं. व्हॉट्सअप, स्टेटस, स्टोरी, इन्स्टा. अरे रे वाईट होऊन बसलं महाराज. नाद लागला. पण आता ते त्याला पर्याय नाही, आपण काही करू शकत नाही. एक वाक्य पुन्हा ऐका, हे चालत राहणार आहे. पण गरीब माणसाला बाजूला लोटू नका. श्रीमंतानं गरिबीत आलं पाहिजे. ही माणसं काय श्रीमंत आहेत अण्णांसारखी, त्यांना काय कमी आहे का. पण ते आपल्यामध्ये येतात, सप्ताह करतात, एकत्रित आपल्याला आणतात, पंक्ती घालतात, हो कीर्तनकार बोलवतात, मी दक्षिणा देतो म्हणतात. अमोल भैया असतील, आमचे अण्णा असतील, आपण सगळे असाल. का बरं. श्रीमंत माणसानं गरीबात आलं पाहिजे. कायम ध्यानात ठेवा. श्रीमंत माणूस श्रीमंतात गेला तर त्याची किंमत नाही. श्रीमंत माणूस जर गरीबात आला तर त्याची किंमत होत असते. लक्षात ठेवा. उंच माणूस जर खुजामध्ये आला तर त्याला किंमत असते. उंच माणसाची ओळख खुजामुळं आहे, तसं श्रीमंत माणसाची ओळख गरीबामुळं आहे.
गरिबीची जाण असली पाहिजे, आपले पाय जमिनीला असले पाहिजे. आहेत तुम्ही श्रीमंत, काही हरकत नाही, पण तुमची एखादी पंगत असली पाहिजे. तुम्ही गरीबाला सांभाळलं पाहिजे. एखाद्या गरीब मुलीचं लग्न तुम्ही लावलं पाहिजे. म्हणत असते ती मुलगी जाताना, पाटील पाटील तुम्ही स्वर्गाला जाणार आहेत पाटील, लक्षात ठेवा पाटील. पाटील माझ्या बापानं तुमच्या समोर हात पसरले होते, माझं लग्न जमत होतं पाटील. नोकरीवाला नवरा मिळाला मला तुमच्यामुळं मिळाला पाटील. 10,000 रुपये मागितले होते माझ्या बापानं तुम्हाला, तुम्ही 10,000च्या जागी 20,000 दिले होते. जा रे तुझ्या मुलीचं लग्न थाटात लाव. तुम्ही कृपा केली होती पाटील माझ्यावर, काळजीच करू नका पाटील, तुम्ही स्वर्गाला जाणार आहेत. असा श्रीमंतानं गरीबाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, श्रीमंतानं पंगत घातली पाहिजे. आलेत पैसे मग कीर्तनकार असू दे, माझ्यासारखा कीर्तनकार जरी लोक पैसे देत असतील ना, तर त्यांनी समाजाच्या कामी आलं पाहिजे, त्यानं गुणीजनांच्या कामी आलं पाहिजे. गरीबाला त्यानं सांभाळलं पाहिजे, गाडीमध्ये 2-4 जणाला जीव लावला पाहिजे, गरीबाच्या पोरीचं लग्न केलं पाहिजे, गरीब माणसाला आपल्या जवळचं दिलं पाहिजे. मी नुसता सांगणारा महाराज नाही, मी देणारा महाराज आहे. म्हणून सांगतो बघा, दिलं पाहिजे रे, खरंच दिलं पाहिजे. जी माणसं देत असतात ती खरी श्रीमंत असतात, कायम ध्यानात ठेवा. पुन्हा सांगतो, गरीब श्रीमंतीचा भेद कधी करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, फिरत्याचा का परती देती. ऐका, हे जे गीत आहे हे रोज ऐकत जा. गरिबी आणि श्रीमंती कशी असते कळेल तुम्हाला, का मिळते गरिबी श्रीमंती. ऐका, गाणं शिकवेल. फिरत्याचा का वरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा. घटा घटांचे रूप आगळे. कधी कुणाची बरोबरी करू नका, कधी कुणावर जळू नका. गावातली मुलगी शिकत असेल तर तिचे पाय ओढू नका. गावातला पोरगा सक्सेस मिळवत असेल त्याच्यावर कधी जळू नका. गावातला एखादा माणूस मोठा होत असेल कधी जळायचं नसतं का रे, गाणं शिकवायचं. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा. गरीब असेल एखादा सांभाळलं पाहिजे, श्रीमंतानं कधी त्याचा द्वेष नाही केला पाहिजे. कायम ध्यानात ठेवा. गरीब होता मधुमंगल, एकच धोतर होतं त्याला घालायला किशोर बाबा, आणि सदरा नव्हता हो, जानवं होतं त्याच्या गळ्यात. आज जर भाकरी तयार झाली ना घरी आज, तर 4 दिवसानंच तयार व्हायची, एवढा गरीब होता. पण देवाला त्याची काळजी असायची. भगवान यशोदा मैयाला म्हणायचे, बघ आई, माझा तो मधुमंगल आहे ना, त्याच्या घरी फार गरिबी आहे, त्याच्या घरी भाकरी शिजत नाही, अन्न शिजत नाही, 4 दिवसाला एकदा अन्न मिळतं. मग आता आई मला 4 भाकरी दे. अरे कृष्णा, तुला तर 2च लागतात ना. आई, माझ्या मधुमंगलचं पोट भरेल नाही, अजून 2 भाकरी दे. बघा रे, विश्वाचा मालक मधुकरी घेऊन जायचा रे त्याला. काय प्रेम असेल त्याचं देवावर महाराज. देव त्याला रोज 2 भाकरी घेऊन जायची. एक दिवस गोपाळांचं आणि देवाचं झालं भांडण. देवानं सांगितलं, पोरांनो उद्या आपापल्या घरची शिदोरी आणा. आता त्या मधुमंगलला फार वाईट वाटलं, धावतच घरी आला. आई आई आई, आमच्या मित्रानं, आमच्या सख्यानं, आमच्या कृष्णानं आपापल्या घरचं आणायला लावलं. गाई, आपल्या घरी काही आहे का गाई? आई म्हटली, बघ मधुमंगल, 4 दिवसाचं शिळं ताक आहे, आंबट आहे, विटलेलं आहे, विटलेलं, तेवढंच आहे. गरीब आहेत ना आपण, तेवढंच आहे, दे म्हटलं आई ते. आईनं ते ताकाची लोटी दिली. पाणीवाडी कर, हातामध्ये ताकाची लोटी घेतली. अंगामध्ये सदरा शर्ट नसलेला मधुमंगल रस्त्यानं चालायला लागला.
एका झाडाखाली आला तर वाऱ्याच्या झुळकीनं ताकाचा वास नाकावरती आला, तर ताकाचा वास आंबट आला, विटलेला आला. तर त्या मधुमंगलला वाटलं, अरे हे ताक देवाला नेणं बरं नाही, हे ताक विटलेलं आहे, आंबट आहे, वास येतोय याचा, कसं न्यायचं देवाला. किशोर बाबा तसाच झाडाखाली बसला. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या सगळ्या गोपाळांची शिदोरी भगवंतानं पाहिली आणि भगवान म्हटलं, अरे वाकड्या, ए बोबड्या, तो मधुमंगल नाही आला रे. देवा उगीच त्याला पाठवलं बघा घरी, त्याची परिस्थिती नाजूक आहे ना देवा, घरी नक्की काही नसेल बघा त्याच्या, म्हणून आला नाही. देवाला त्याची दया आली आणि देव त्याच्या घराकडे धावले. महाराज धावता धावता एका झाडाखाली मधुमंगल रडताना दिसला. भगवंताला येताना पाहिलं आणि तात्या त्यानं ती ताकाची लोटी न राहिली तात्याशी पाठीला धरले. भगवंतानं त्याला विचारायला सुरुवात केली, का रे मधुमंगल, पेंद्या आलाय, वाकड्या आलाय, बोबड्या आलाय, तू का नाही आला रे. म्हटलं, देवा आम्ही फार गरीब आहोत रे देवा, आम्ही तुझ्याकडे येण्यासारखं आमच्याकडे काही नाही. तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी, कानोबा तुझी घोंगडी चांगली, काना घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, घोंगडी चांगली. ए काना, आमची काय तुझ्यासारखी का रे, तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहेस रे काना, आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे तुला द्यायला काही नाही. असं म्हटल्यावर भगवंताला त्याची दया आली. बघा रे पानेवाडीकडे माझ्याकडं. भगवंतानं त्याला प्रेमानाशी मिठी मारली. जशी प्रेमाची मिठी मारली ना, एखाद्या गरीबाला मिठी मारावर, एखाद्या गरीबाला जवळ घ्या, फार आनंद मिळेल तुम्हाला. जशी मिठी मारली ना, ऐका रे, जशी मिठी मारली तशी पाठीमागं धरलेलं ताक सगळं त्या मधुमंगलच्या अंगावर, खांद्यावर, पोटावर, पाठीवर, हातावर सांडलं. भगवान म्हटले, का रे मधु, ताक तर आणलं होतं ना, मग का आला नाही. तो मधुमंगल म्हटला, देवा तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नंदाच्या पोराला कुठे हे शिळं ताक आणत असतात का, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आणलं नाही. असं म्हटल्याबरोबर बघा माझ्याकडं भगवंतानं त्याचा हात समोर घेतला. अण्णा, त्याच्या हातावर जे ताकाचे टिपके सांडले होते ना, आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकले. पोट चाटलं, हात चाटला, एकही ताकाचा टिपका मधुमंगलच्या अंगावर ठेवला नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची
ऐसे प्रेम काही गळा अभंगाच्या एका चरणाचा भाव 12:30 वाजून गेले. 20 मिनिटं एकला राहिले. बरोबर 15 मिनिटामध्ये कृष्णाचं चरित्र सांगतो. 5 मिनिटात दहीहंडी आरती एकला पंगत बसेल, काळजी करू नका. राहिलेल्या 20 मिनिटामध्ये ऊन पडलंय जास्त, मला वेळेची जाण आहे. पण आता हे काल्याचं कीर्तन आहे. 2 कथा तुम्हाला कळाल्यात. एक पेंद्याची कथा आहे, आपल्या तोंडातली कढी देतो. एक मधुमंगलची कथा आहे, अंगावरलं ताक चाटू पुसून खातो. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. हो, अभंग संपलाय. हो, काय आहे बघा, आपल्या संप्रदायाचा नियम आहे. काल्याचं कीर्तन ज्या कीर्तनकाराचं असेल त्यानं लवकरात लवकर अभंग संपून टाकायचं आणि जास्तीत जास्त कृष्णाच्या लीला सांगायच्या. त्याच्यात आज किशोर महाराज, अभय महाराज सारखी गोड गायक, तात्यांसारखा वादक इथं गोड रंगलय कीर्तन. ब्रह्मादिक इच्छा करत असतील आज पानेवाडीला जायचं, सावता महाराजाच्या मंदिरासमोर नाचायचं. काय त्या गवळणी, काय तो आवाज, काय तो सप्ता, वा वा वा. एवढा गोड सोहळा इथं चालू आहे. हो, खरंच अण्णांना मानाचा मुजरा. एवढा गोड कार्यक्रम आपण करता. काय माता जमल्यात, एवढ्या चटक्याच्या उन्हात तुम्ही बसलात मातांनो. हो, माझ्या बहिणींना मुजरा. एवढ्या उन्हात ही माणसं बसलीत बघा. आमची छोटी छोटी पोरं टाळ वाजवतायत. एवढं रंगलय कीर्तन 20 मिनिटं घेतोय, 15 मिनिटं तुमचे बघा. लक्ष देऊन ऐका. वसुदेवा देत देवकी बहीण. वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक आकाशामधून एक आवाज आला की कंसा, ज्या बहिणीचं लग्न करतो तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरिला वसुदेवे, मारू नको, माझी सगळी मुलं तुला आणून देईल. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योग माईने नष्ट केला. 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. भगवान प्रगट झाले. नंदाच्या घराला जाण्याचा संदेश दिला. टोपलीमध्ये उचललं. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. पहिलं दर्शन यमुनेला दिलं. भागवतात आपण या कथा ऐकल्यात. यमुना स्थिरावली. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला आणि मग रडे माया करी आकांत नामा म्हणे उठते दूत. कंसाला कळालं. 8वा आला, 8वा आला. 8वा नव्हता, 8वी होते. गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी. उपजला मजादी. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. तात्या नितांग नितांग नितांग. सगळ्या गावात माहिती पडलंय. काय गवळण, गौरणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गौरणीला पुत्र झाला यशोदेला. हो गौरण, सांगती गौरणीला पुत्र झाला यशोदेला. गौरण झाले की पुढे वाटुताची सुद्धा म्हणे. भावी की पुढे वाटुताची सुद्धा म्हणे. भावी की पुढे वाटुताची सुद्धा म्हणे. भावी की पुढे वाटुताची सुद्धा पुत्र झाला यशोदेला. सांगती गौरणीला पुत्र झाला गावाला माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. पूर्वी ना पूर्वीच्या काळात एखाद्या आईला मुलगा झाला ना, लई गावात आनंद हो. सगळी पानेवाडी ना तिच्या घरी जायची. हो, आनंदानं वटी भरायची, हळद कुंकू करायची, गिफ्ट न्यायची तिला. महाराज बंद झालं यात. गिफ्ट नाही ना, हळद कुंकू नाही, प्रेम नाही, काही घेणं नाही कुणाला. काही आनंदच राहिला नाही. कोरोना आला, बाप ऍडमिट झाला तर पोरगाच भेटायला नाही गेला. बाप ऍडमिट झाला, एक स्कोर होता बापाचा, एक स्कोर. एकदाच खोकला फक्त, काही नव्हतं हो त्याला. बापाला ऍडमिट केलं पोरानं तर मेडिकलमध्ये डबा मांडला. बापानं विचार केला 15 एकर घेतली राव मी, मोसंबीची बागण, उसन फिसन, आणि पोरानं मला डबा नाही आणला. बाप मरून गेला. प्रेम संपू देऊ नका हो पानेवाडीकर. आपापसातलं प्रेम कधी संपायचं नसतं. जगातलं प्रेम संपलं की तुमचं राहणं मुश्किल आहे.
प्रेम असलं पाहिजे, एकमेकाबद्दलचं प्रेम असलं पाहिजे. गावामध्ये यशोदेला मुलगा झाल्यामुळं गावातल्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या. इथं काय कमी गवळणी नाहीत. बाबा बाबा बाबा, एवढ्या गवळणी सांगायच्या म्हटल्यावर अण्णा मला 2-4 वर्ष यावं लागेल, इतक्या सोप्या नाही. पण आपल्याकडे 2 गायक आहेत, एक किशोर महाराज आणि एक अभय महाराज. 2 गवळणी सांगतो, तशा 35 आहेत माझ्याकडं, देवाला पाहायला गेले, तयार केलेले आहेत मी. त्याच्यातल्या 2 सांगतो. किशोर महाराज एक म्हणतील पहिली आणि अभय महाराज दुसरी म्हणतील. दोघाला पास व्हायचंय, पास झाले तरच पक्ष नाही. पास व्हायचंय किशोर महाराज, तुम्ही पास होणाऱ्यापैकी कीर्तनकार आहात. ऐका ऐका, पहिली गवळण निघाली. हो, पहिलीला माहीत झालं बाई यशोदेला पोरगा झाला, गावच्या राजाला पोरगा झाला. हो, पाणेवाडीचं शाली नाही तर कीर्तनाला, तशा गवळणी निघाल्या. रांग लागली तर पहिली इथं, शेवटची गावात. अशी एकामागं एक रांग लागल्यावर आपण अशी जाईल ना. शेवटची गावात पहिली इथं मंदिरावर पहिलीनं एक मुठभर सोनं नेलं होतं. काय 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 तात्या, मुठभर कापूस नाही, मोसंब्या नाहीत, मग सोनं नेलं मुठभर. श्रीमंत होते ते, दिलदार होते. एक मुठभर सोनं घेऊन निघाली. पहिलाच नंबर लागला. वेळ कमी आपल्याला. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. किशोर महाराज सावधान. सोन्याची मूठ अशी वाळून टाकली पोराच्या चेहऱ्याहून. यशोदेचा पोरगा पाहिला, पाणेवाडीकडे माझ्याकडे बघा, आणि पाहता पाहता बाहेर आली. बाहेर आल्यावर काहीचा नंबर 2ला, काहीचा 1ला, काहीचा 3ला, काहीचा 4ला, काहीचा संध्याकाळी, काहीला चटक्याच्या उन्हात उभं राहायचं होतं, काही स्लॅब खाली, काही झाडाखाली, काही लिंबा झाडाखाली, वड्या झाडात बसलेल्या सगळ्या म्हणायला, बाई काय तुझं भाग्य, पहिलाच नंबर लागला, पहिलाच लागला, काय भाग्य बाई, का उठली बाई, का पहिल्यांदाच उठली बाई, दिंडी झाली बाई, पहिल्यांदा कसं काय उरकलं बाई तुझं, कसं काय गेली बाई, कसं काय नंबर लागला बाई, सांग ना ग बाई. पहिल्यांदाच गेली. म्हटले हो, माझा नंबर लागला. मी यशोदेचा पोरगा हातात घेतला, त्याच्या चेहऱ्यावरून सोन्याची मूठ वाळून टाकली. बाई वा वा वा, कसा दिसला ग तुला तिचा पोरगा, सांग ना ग. ती म्हटली, बाई त्या पोराला पाहिल्यापासून ना त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाच झाले किशोर महाराज, 100% माझ्या पाकिटातले त्यांना काही द्या. 5 झाले. वा, ओरिजिनल आहे महाराज, एकदम सोनं आहे. आपल्या घनसांगवी तालुक्याचं वैभव आहे. पोरांनो जोरात टाळी वाजवा. हो, अभिमानानं आपली छाती फुगली पाहिजे. ते खाली बसलेले म्हणत होते, काय आवाज आहे, असं क्या बात हे म्हणले पाहिजे लोक. अशी कला पाहिजे. किशोर महाराजांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे. वा, पहिली गवळण त्यांनी सांगितली, ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले मन, बाई ते नैवेद्यले ते नैवेद्यले ते नैवेद्यले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अगं यशोदेचा पोरगा पाहिला ना, नंदाचा पोरगा पाहिला ना, मग त्यानं माझं मन वेधून घेतलं. तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. दुसरी गेली ती आपल्या पाणेवाडीची होती. 100 रुपयाची नोट घेऊन गेली होती. कुणाच्या तरी शेतात खुरपायची. बिचारी गरीब होती. 2-4 ठिकाणी शिवलेली पातळ घालायची. गरीब होती बिचारी. 100 रुपयाची नोट घेऊन गेली. कमरेला ठेवून 100 रुपयाची नोट पुंगळी झाली होती. 100 रुपये घेऊन गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. अभय महाराज सावधान, पास व्हायचे तुम्हाला, पण दक्षिणा पाहिजे की नाही बरं का.
मग असे ती पोरगा घेतला अण्णा हातात. पहिली म्हटली माझं मन वेधून घेतलं, दुसरीने असे 100 रुपये अमोल भैया ओळखले, ओवाळले आणि ती बाहेर आली. बाकीच्यानं तिला पण विचारलं, बाई पहिलीला दिसलाच नाही ग, तुला तरी दिसला का? ती म्हटली, बाई माझं बी तसंच झालं, त्याला पाहिल्यापासून माझी जात माझं कुळ सगळं हरपून गेले. याती कुल माझे गेले हरपणी, 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 गेले हरपणी, याती कुल माझे गेले हरपणी. श्रीरंगा वाचोणी आनुने रे, श्रीरंगा वाचोणी आनुने, वाचोणी आनुने रे, श्रीरंगा वाचोणी आनुने रे. रसिकवाले बजावेले बेया, कितवे शिवाले बजावेले बेया, कितवे शिवाले बजावेले बेया, कितवे शिवाले बजावेले वा 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 अभय महाराज, पाच झाले तुम्ही पण. काय म्हटली ती गवळण? माझी सुद्धा जात कुळ मी विसरून गेले. अशा 35 आहेत. 2-4 वर्ष काही संपायच्या नाहीत. 1:45 वाजल्यामुळं पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. फक्त एक ऐका, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या MH 15, MH 16, MH 18, MH 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ही कुठली पाशिंग नाही, या वयाच्या मुली होत्या. 15 ते 30 या वयोगटात बऱ्याच मुली इथं आहेत. अशा मुली सकाळी मेकअप नवीन साडी, दुपारी मेकअप नवीन साडी, संध्याकाळी मेकअप नवीन साडी करायच्या आणि रोज यशोदेच्या घरी त्या पोराला पाहायला जायच्या. खरंच सांगतो, देवाकडे जाताना नटून गेलं पाहिजे. ऐका बरं माझं, संसारात नटून तुम्हाला काही मिळणार नाही. देवाकडे जर नटून का जायचं? देवाकडे नटून, अरे आपल्याला जर एवढं छान बनवलंय देवानं, तर आपला मालक किती छान असेल. आपण जर इतके सुंदर आहे, आपला चेहरा एवढा भारी आहे, आपण दिसायला सुंदर आहेत, आपल्याला बनवणारा नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. किती छान असेल ना भगवान. माझा कृष्ण किती गोड असेल, माझी राधा किती सुंदर असेल. हो आपल्यासारखी का ती पहा, ती कवडाकडे चालली भिताडा, आपली काय डांबरीन कालीन बेंद्रीन आपली अशी काय ती एक डोळा एकना की दरबी देखना अशी नाही. इतका छान आहे महाराज आमचा भगवान. अरे ते आपण आहोत रे. आपल्याला जर एवढं चांगलं बनवलंय भगवंतानं, मस्त राहिलं पाहिजे, टाईट कपडे घातले पाहिजे, स्वच्छ जगलं पाहिजे. काही काही माणसं चांगलंच राहत नाही. राग येतो महाराज मला. अरे रे 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 रे, धोत्राचाच फेटा बांधते, चांगला फेटा बांध, काय मी घेऊन देतो. चांगलं राहिलं पाहिजे. एवढं जर चांगलं लोकांनी दिलंय तुम्हाला, मस्त टोपी घातली पाहिजे, मस्त लिननचे कपडे घातले पाहिजे, टकाड धोतर, 5,000चं धोतर आणणं काय हरकत आहे. मस्त राहिलं पाहिजे, नुसते कपडे, काय कमाले. पैसे साठून काही त्याचं खत होतं महाराज. पोरं सांभाळीत नाही, काही नाही. निदान हाही त्याचा आनंद घेतला पाहिजे ना, मस्त जगलं पाहिजे. मला जर एखादा माणूस असा पैसे असून कंगाल राहत, लई राग येतो महाराज मला. हो जरा मस्त राहिलं पाहिजे, मस्त फर्स्ट क्लास जगलं पाहिजे. चला हो, माझ्या बहिणीने सुद्धा मस्त राहिलं पाहिजे महाराज. देवाकडे येताना नटून आलं पाहिजे. कोकणात जर कधी गेले ना तुम्ही, आमचे तात्या किशोर महाराजाला विचारा, 25 काल्याचे कीर्तन आहेत माझी त्या भागात दरवर्षी. इतके काले आहेत महाराज, डायरीमध्ये जागा नाही. 1 महिना झालं रोज सकाळी काल्याचं कीर्तन. आमच्या गणेशला विचारा, रोज काल्याचं. माझे एवढे काल्याचे कीर्तन कोणाला नसतं. आता एक काल आहे अण्णा, तुम्हाला मी आमंत्रण देणार आहे. तात्याच वाजवायला आहेत. किशोर महाराजांना सुद्धा मी आमंत्रण देणार आहे. हो 2024च्या डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टरला दहीहंडी बांधायची, हेलिकॉप्टरला. आणि महाराज सुद्धा हेलिकॉप्टरनीच न्यायचा दहीहंडी फोडायला. महाराज मीच आहे बरं काय का. हेलिकॉप्टरला दहीहंडी, मागच्या वर्षी आम्ही क्रेनला बांधली होती दहीहंडी, आणि क्रेनला दहीहंडी बांधून नेलं होतं क्रेन. महाराज मला सुद्धा क्रेननीच नेलं होतं.
दहीहंडी फोडायला. आता यावर्षी हेलिकॉप्टरला बांधायची, 1,00,000 लोक गोळा करायचे. हे असा कालाच झाला नाही. असा काला करायचा असे आमचे स्वप्न आहेत महाराज. पण त्याला आपण चांगलं असलं पाहिजे, भक्कम राहिलं पाहिजे, आपल्या धर्माबद्दल आपली श्रद्धा असली पाहिजे, ज्ञानोबा तुकोबाचा विजय आपल्याला मान्य झाला पाहिजे. पुन्हा सांगतो गड्या, एवढं चांगलं गाव आहे पाणीवाडी, कधी आपला 1 वाजला कळालं नाही. देवाकडे त्या कोकणात जर कधी गेले ना, त्या सगळ्या महिला देवाकडे जाताना नटून जातात. तो नटणी घालणार, पदर घेणार, लय भारी महाराज. आपले लोक आपल्या मराठीत चाललं की चले तसंच जाणार. तसं नाही जायचं, चांगलं जायचं, स्वच्छ होऊन जायचं. मी म्हणत नाही इस्त्रीचेच घाला, पण पांढरे घाला, मस्त असतं, आनंदात जा. जशी आपली परिस्थिती तसंच आपण जात जा. देवाकडे नटून गेलं पाहिजे. गवळणी नटून जायच्या, सकाळी वेगळाच मेकअप, वेगळी साडी, दुपारी वेगळाच मेकअप, वेगळी साडी, यशोदा करायच्या. 4 दिवस झाले होते, सकाळ दुपार संध्याकाळ एवढाच राडा चालू होता. यशोदेचं घर, यशोदेचं घर, यशोदेचं 2 मजल्याची एक इमारत होती गोकुळात, आणि दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिला. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आले. ते आपली बिचारी वरून बघायची, तिला एकच चित्र दिसायचं, किशोर बाबा. पोरी सकाळी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच. बरं जाताना तशा जात नाहीत, वेगळाच मेकअप, वेगळी साडी. काय झालं गावात? त्याचे कान गेलेले होते. 95ला ऐकायला येत नव्हतं. काठी टेकत, काठी टेकत, काठी टेकत. या पोरींना म्हातारी आडवी आहे. जशी म्हातारी पाहिली तशी पोरीची तिडीकच उभी राहिली. ए डंगरे, तुझं काय काय? ते म्हटले, अगं डंगरे म्हणा, काही म्हणा, पण तुम्ही जाता कुठं इकडे? म्हणजे अजून तुला माहितीच नाही का काय? यशोदेला मुलगा झाला ना, गावच्या पाटलाला, गावच्या राजाला. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, अनंत, कृष्ण, गोपाल, असे 1000 आहेत. 1000 आहेत. हो, मी सांगत राहील पण 2-3 बिसलाऱ्या पाणी लागल मला. एका दमात सांगायचे सोपे आहेत का महाराज? हो, याला पाठ करावे लागतात. हो, फार नाव आहेत महाराज, 1000 नाव आहेत देवाची. एवढे नाव ऐकले. 95 म्हटली जा जा जा, पुरी गेल्या निघून. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं? विसरू नका नावा. मालू होतं, मालू. मालूनं दुपारीच आंघोळ केली, थंडी जमत नव्हती. दुपारीच आंघोळ केली. त्याच्या बापानं तिला पैठणचा शालू दिला होता, चांदीच्या किनारी, मोरपिसाचे पंख. आपल्या समर्थ सहकारी साखर कारखान्याचं चित्र काढलं होतं त्याच्यावर भोंग्याचं. इकडं अजून एक कारखाना आहे तुमच्याकडे, त्याचं चित्र काढलं होतं. त्याच्यावर अशा त्या ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, कारखान्याचा भोंगा, म्हणजे असं चित्र होतं. कशा? शालूवर. 2 लाखाचा शालू. तिनं तो शालू काढला, बापानं लग्नात दिलेला. पण मालूच्या डोळ्यानं धोका दिला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पंख खाली गेले, ऊस खाली पडला, बैलगाडीची चाकं वर गेली, अशोकाची पानं खाली आली, मुळं वर गेली, कारखान्याचा भोंगा असा. ते चित्र बदललं ना. ती मालू नेसले उलटा शालू, मालू नेसले उलटा शालू. जमलं. मालू नेसले उलटा शालू, शालू उलटा झाला. मेकअपची पेटी हाताला लागली. पहिल्यांदाच लाली लागली हाताला. लावायची होती होटाला, पण हातानं असा लखवा दिला. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, होटो पे काजल, नैनो में लाली. ऐका ना, होठों पे काजल, नैनों में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी, गवळण दीवानी बनी. मालू दिवाणी झाली आमच्या अण्णांसारखी. सप्ताह करायला, मंदिर बांधायला, गाव एका विचाराचं बनवायला, पोरं शिकवायला. दिवानं झालं पाहिजे. दिवानं झाल्याशिवाय नरहरी तात्यांसारखे बोल निघत नाही. दिवानं झाल्याशिवाय किशोर महाराजांचा आवाज गोड लागत नाही. दिवानं व्हावं लागतं रे, दिवानं बनावं लागतं. काय अक्रूर महाराज तुम्ही बोलता? दिवानं व्हावं लागतं बाबा, फिरावं लागतं रे, संसार घर सोडावं लागतं, त्याग करावा लागतो, दिवानं बनावं लागतं. दिवानं बनलेत भगतसिंह, दिवानं बनलेत छत्रपती शिवराय, दिवाणी बनलेत सावता महाराज. मळ्यात दिवाणला महाराज, मळ्यात दिवानं बनावं लागतं. दिवानं बनलं पाहिजे. दिवाणी झाली गवळण. उलटा मेकअप, उलटा शालू. मालू रस्त्याला लागली. 95 मालू रस्त्याला लागली, आणि समोरून तिचा MH110चा नवरा आडवा आला. नवरा 110 राहील ना, ते गेलं तर गावात पत्ते खेळायला. पत्त्यातली राणी दिसायची.
नजर चांगली होती त्याची. लांबूनच पाहिलं त्यानं. बाबो म्हणला आपली मालू तो खाली आली आज. बरं याय ना लग्नातला शालू नेसली. गजलच म्हणलं ते मृग नयना रसिक मोहिनी. जवळ आलं तर त्याची नजर चांगली किशोर महाराज. त्यानं पाहिलं अर मालूचा मेकअप उलटा झालाय राव. अर मालूचा शालू उलटा झालाय. मालू कुठं निघालीस? मालू म्हटली होय डांगऱ्या बाजूला असा जन्मभर आडवा आला मला. वारीला चालले, पैठणला चालले, कीर्तन आज नाही ऐकणार तुझं. चालली कुठं? यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाच्या पोराला पाहिला चालले. मालू तिथं 1000 गवळण येत हसतील तुला का असतील? तुझा मेकअप उलटा झालाय मालू, तुझा शालू उलटा झालाय. काय उत्तर आहे मालूचं? घरी घेऊन जा, या वर्षीचा काला सफल होईल. घरी घेऊन जा. मालू म्हणते मालक आता हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील. हो असंच झालंय आपलं. या राहण्यात या खाण्यात आयुष्य निघून गेलं. अजून पंढरीला पंगत घातली नाही, अजून आळंदीला वारी केली नाही, अजून नाथ महाराजांचं पैठण पाहिलं नाही. काय फायदा रे? नुसते पैसे कमवले काय फायदा रे? पैसे कमवू नका या मताचा मी नाही. खूप श्रीमंत व्हा, आमच्या अण्णांसारखे लोकांची कॉलेजेस काढा, काही विरोध नाही. पण तो पैसा कधीतरी धर्माला द्या, सप्त्याला द्या, कधीतरी मंदिर बांधा, कधीतरी एक विचाराच्या माणसाला पंक्ती घाला. खरंच सांगतो तुम्हाला त्याच्यासारखा आनंद नाही. फार आनंद हृदय भरून येतं रे दादांनो. पुन्हा लक्षात ठेवा, याच्यासाठी सांगतोय सगळा काला त्याच्यासाठीच दिवाणं झालं. हो मालू दिवाणी झाली. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. 1 वाजल्यामुळे देव रांगायला लागला. रंगता रंगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो बोट भरी, आजी देतो बोट भरी, आजी देतो बोट भरी. माग माग या गोपाळ माग आली. दुसरी आली धावत. याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवर सोसुंगाना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवर सोसुंगाना. यशोदा ऐकत नाही. बाळ सगुण गुणाचं कान दिसतंय गोधीरवान. यशोदा ऐकत नाही. आपला 1 वाजल्यामुळं देवानं घरातच खोडी केली. आईला कळालं. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. आई मी खाल्लीच नाही, पाहिलीच नाही तर खायची कुठून? यशोदेला कळालं. पोरगा जरा खडखरच झाला. आणि मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. रानात पोरं गेली किशोर महाराज आणि रानात खेळ सुरू झाले. अरे वा, खेळ असे प्रकारचे खेळ आहे. मर्दानी खेळ होते हो.
काय सूर पारंब्याचा खेळ मला लईन असे असे हे वडाच्या पारंब्या हे असे आता हे लहान झाडे असं गावात पारंब्याचं अण्णा तुम्ही खेळले सूर पारंब्या तुम्ही नाही खेळलेला असेल तुम्ही हा हे बघ हे सूर पारंब्या जुने काय शरीर तसेच जुने खेळाडू लय सूर पारंब्या असा पाय वर करावं लागायचं बघ पाणीवाडी पाय वर करायचा आणि पाया खालून तात्या सूर फेकायचा असं पाय वर सूर फेकायचं आता पायच वर जायना महाराज अरे दिदी आता कशाचं महाराज सूर कशाचं असा सूर लागला पाहिजे माझ्याकडे बघा असा सूर लागला पाहिजे माझ्या किशोर महाराजासारखा अभय महाराजासारखा नरहरी तात्यांसारखा असा सूर लागला विश्वाचा मालक कीर्तनामध्ये आला पाहिजे देव आपल्यावरती खुश झाला पाहिजे इतका गोड सूर लावला भुलविले वेणुनादे जोगिया रागात आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजांची चाल आहे बरं काही भुलविले वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ इतका गोड वेणू वाजवला पाहिजे इतका सुंदर गोड आवाज लागला वेणूच्या आवाजानं काय झालं बघा तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली वेणुरावे 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 गोवर्धनुगारे पुष्पसरोनी महिमा विराज मज पाहता भाग्य अनुराज वृंदावनी वेणुगवनाचा भावा वृंदावनी वेणुगवनाचा भावा वृंदावनी वेणुगवनाचा भावा इतका गोड वेणू वाजला किशोर महाराजांचा आवाज 1 वाजेपर्यंत घुमला सगळं गाव वेडं झालं पाणेवाडी आज फक्त म्हणते काय गोड काला काय पेंद्या काय मधुमंगल काय ते मालू असा गोड काला झाला एक विचार झाला आणि भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि या हंडीमध्ये 7 दिवसाचं भागवत अण्णांचा कष्टाचा हा परिवार त्यांनी जमवलेलं सगळं हे आपल्यासारखी माणसं सगळं धन देवाला अर्पित केलेली माणसं वा असा शिक्षणाचा महर्षी असणारा हा अण्णा आमचे आत्माराम अण्णा आमचे अमोल भैया आपण सगळी गावकरी मंडळी कार्यकर्ती मंडळी सप्ताहाला योगदान देणारी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सावता महाराजांचे मावळे अशी सगळी एका विचाराची झाली आणि सगळ्यांना एकत्रित प्रसाद दिला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ 2 हात वर करा सगळ्यांनी तिकडचे झाडं खाल्ले करा आता झालंय पुढच्या वर्षी आता हा सगळ्यांनी हात वर करून भजन म्हणा जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल भजन काला मिळेल काला पाणीवाडीचा काला हरी हरी जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी महाराज
पुरी होतो तिघाची शंभरी तुम्ही मारे दोघी करे पसरोटी करे हा वाहतीचा धारा उभा दोरीचा कंपरा तुम्ही मारे दोघी करे पसरोटी करे हाती धोका नाही तुम्ही वारे दोघी कडे पसरोटे कंठे धरिला कृष्ण अवघा जनी प्रकाश काला एका वैष्णविका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातौ काला वातो एकमेका वैष्णविका तुका म्हणे हो मंडळी आम्ही भवी विरडारे काला वातो एकमेका वैष्णविका संभ्रम